आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र प्रासंगिक. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने 12 वर्ष पूर्ण केली आहेत. या कालावधीत सरकारने सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती साध्य केली आहे. यामध्ये क्रीडा क्षेत्र देखील मागे नाही. या क्षेत्रात गेल्या 12 वर्षात खूप मोठ्या प्रमाणात नवीन आणि उल्लेखनीय बदल पाहायला मिळाले. जिल्हा पातळीपासून ते राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय खेळाडूंना प्रशिक्षण, कार्यशाळा, पटांगण अशा विविध सोयी सुविधा पुरवण्यात आल्या असून अनुभवी प्रशिक्षक आणि क्रीडा शिक्षक देखील उत्तमोत्तम खेळाडू घडवण्याचं काम करत आहेत. या 12 वर्षांच्या काळात क्रीडा क्षेत्रात झालेल्या या सकारात्मक बदलांबाबत छत्रपती संभाजीनगर इथले क्रीडा प्रशिक्षक डॉक्टर मकरंद जोशी यांनी माहिती दिली. ते म्हणाले, नमस्कार. भारतीय क्रीडा क्षेत्रामध्ये गेल्या 12 वर्षातील जो एक आमूलाग्र बदल दिसून येतोय त्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत. मला अतिशय आनंद होतोय की गेल्या एक तपापासून भारतीय क्रीडा क्षेत्रामध्ये अतिशय उल्लेखनीय असे बदल दिसून येत आहेत आणि याचं सर्व श्रेय मोदी सरकारला आहे. याचं कारण असं आहे, एशियन गेम्स जी स्पर्धा झाली यामध्ये आपण तब्बल 100च्या वर विविध खेळामध्ये पदकं जिंकलेली आहेत आणि हे एक आपल्या क्रीडा क्षेत्रातलं एक महत्वाचं माइलस्टोन ठरलेलं आहे आणि त्यामुळेच आज मोदी सरकारने क्रीडा क्षेत्राकडे अतिशय बारकाईने लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. याचे महत्वाचे काही बदल जे आहेत त्याच्यामधला पहिला जो बदल मोदी सरकारच्या काळामध्ये झालेला आहे तो म्हणजे जे पूर्वी एसटीसी सेंटर होते, म्हणजे जे टॅलेंटेड खेळाडू होते त्यांना सिलेक्ट करायचं आणि त्यांना सर्व स्पोर्ट्सच्या फॅसिलिटीज द्यायच्या, तर त्याच्याऐवजी आता ती स्कीम एनसीओई म्हणून सुरू केलेली आहे. 2020-21 पासून ह्या स्कीम मध्ये बदल झालेला आहे. नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स असं त्याचं नामविधान केलेलं आहे आणि या सेंटरच्या माध्यमातून जे खेळाडू इंटरनॅशनलवर चमकतील अशी ज्यांच्याकडे क्रीडा प्रतिभा आहे अशांनाच यामध्ये निवड करून त्यांच्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा त्या सेंटरमध्ये निर्माण करणं, त्यामध्ये ज्या ट्रेनिंग इक्विपमेंट्स आहेत त्या फॅसिलिटीज इंटरनॅशनल दर्जाच्या उपलब्ध करून देणं, सुखसुविधांवरच या एनसीओ मध्ये भर नसतो. तर महत्वाचा बदल जो मला जाणवलेला आहे तो म्हणजे स्पोर्ट्स सायन्सेसची जी आवश्यकता क्रीडा क्षेत्रामध्ये अत्युच्च परफॉर्मन्स करण्यासाठी लागते त्यासाठी जो सपोर्टिंग स्टाफ आहे आणि त्यांना लागणाऱ्या ज्या काही सुविधा आहेत या सुविधा एनसीओई सेंटर्स मधनं उपलब्ध करून देऊन त्याचा योग्य वापर करण्याची सुरुवात यामध्ये झालेली आहे आणि त्याचा परिणाम असा होतोय, हे खेळाडू आता आंतरराष्ट्रीय स्तरावर फायनल्स पर्यंत पोहोचत आहेत. काही खेळाडू आता इंटरनॅशनलच्या मेडल्स पर्यंत त्यांची मजल गेलेली आहे आणि अशाच पद्धतीची जी सिस्टीम आपण प्रॉपरली जर अडॉप्ट केली तर येणाऱ्या काळामध्ये जे आपण स्वप्न बघतोय की जशी आपली इकॉनॉमी आज जगामध्ये सगळ्यात जास्त ग्रोईंग आहे तसंच स्पोर्ट्समध्ये सुद्धा आम्ही येणाऱ्या काळामध्ये एक ग्रोईंग कंट्री म्हणून उदयास येऊ अशी अपेक्षा आणि आशा आता निर्माण झालेली आहे. दुसरी महत्वाची डेव्हलपमेंट जी आहे, खेलो इंडिया ही स्कीम मोदी सरकारने अतिशय प्रभावीपणे राबवण्यास सुरुवात केलेली आहे. खेलो इंडियाची स्कीम अशी आहे की ज्या क्लब्स किंवा संघटनांकडे चांगल्या पद्धतीच्या फॅसिलिटीज आहेत आणि ऑलरेडी त्यांचे खेळाडू राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचलेले आहेत, राष्ट्रीय स्तरावर ते मेडल जिंकतायत, तर अशा संस्थांना क्लब्सना निवडून या क्लबसाठी नॉन रेसिडेन्शियल खेलो इंडियाचं सेंटर देऊन त्यांना आर्थिक मदत प्रोव्हाइड करतात. यामध्ये जे प्रतिभावान खेळाडू आहेत, टॅलेंटेड खेळाडू आहेत, जे नॅशनलला मेडल जिंकत आहेत अशा खेळाडूंना डायरेक्ट मदत ही केली जाण्यास सुरुवात झालेली आहे. याच्यामध्ये खेळाडूचं शाळेची फीस असेल, स्पर्धेला जाण्याचा जो प्रवास भत्ता असेल किंवा खेळाडूला ट्रेनिंगसाठी ज्या काही फॅसिलिटीज आवश्यक आहेत त्याचं किट, जे काही खेळाचा पोशाख असतो त्याच्यावर जो होणारा खर्च आहे हा सर्व खर्च या खेलो इंडियाच्या माध्यमातून थेट खेळाडूपर्यंत पोहोचायला लागला. याचा फायदा असा झाला की खेळाडू आता थोडासा या बाबतीमध्ये निर्धार झाला की आपल्याला सगळी फॅसिलिटी मिळते तर आपण पूर्णपणे कॉन्सन्ट्रेट करून या क्रीडा क्षेत्रामध्ये करिअर करायला सुरुवात केली पाहिजे आणि ते करायला लागलेले आहेत आणि याचाच परिणाम म्हणून अनेक या खेलो इंडियाच्या माध्यमातून खेळाडू आज आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला दबदबा निर्माण करायला लागलेत. अनेक खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या फायनल्स पर्यंत पोहोचायला लागलेत. जसं की मी जिम्नॅस्टिक्सचा असल्यामुळे मी याच्यामध्ये सांगू शकतो की इतके वर्ष आम्ही स्पर्धेमध्ये फक्त पार्टिसिपेशन करण्यासाठी जात होतो, पण आता मात्र आम्ही स्पर्धेमध्ये मेडल जिंकण्याची मानसिकता सुद्धा आमच्या या खेळाडूंची तयार झालेली आहे. ती याच्यामुळेच की आता सपोर्ट जो मिळतोय खेळाडूंना तो हा एक महत्वाचा बदल की थेट सपोर्ट खेळाडूंपर्यंत पोहोचलेला आहे. आणि तिसरा महत्वाचा जो बदल आहे मोदी सरकारने केलेला, ती पूर्वी एक टॉप्स म्हणून एक स्कीम असायची, टार्गेट ऑलिम्पिक पोडियम, आणि त्याच्यामध्ये 14 खेळ गव्हर्नमेंटनी सध्या ठेवलेले आहेत.
पूर्वी जिम्नास्टिक्स पण त्याच्यामध्ये होतं. पण आता दुसरी एक त्याच्या खालोखाल म्हणजे जसं एशियन गेम्सला अतिशय महत्व आपण देतोय, कारण एशियन कॉन्टिनेंटल मध्ये जर आपण चांगल्या प्रकारे पुढे आलो तर नक्कीच ऑलिम्पिकमध्ये पण आपले मेडल्स वाढू शकतात. त्यामुळे टार्गेट एशियन गेम्स पोडियम असा नवीन एक स्कीम यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटने सुरू केली आहे. आणि ही स्कीम सुरू करताना त्याच्यातही त्यांनी एबीसी असं रँकिंग म्हणजे ज्या खेळाचे खेळाडू ऑलमोस्ट दर एशियन चॅम्पियनशिपमध्ये एशियन गेम्समध्ये कंटिन्युअसली मेडल जिंकतायत त्यांना ए कॅटेगरीमध्ये ठेवले. त्याच्या खाली खाल करणारे 2 आणि जे नुसते फायनल्स पर्यंत पोहोचतायत अजून मेडल जिंकलेले नाहीयेत अशा खेळाडूंना पुढे आणून त्यांच्याकडनं मेडल अपेक्षा वाढवणं हा एक उद्देश या स्कीमचा आहे आणि त्या दृष्टीने तयारी सुरू केलेली आहे. याच्यामध्ये नॅशनल फेडरेशनची जी आहेत सर्व संघटना या संघटनांना सुद्धा गव्हर्नमेंटनी आता 2030 आपलं राष्ट्रकुल आणि 2036 ऑलिम्पिक अशा आपल्या ज्या भारतात आयोजित करायच्या आहेत त्याच्यासाठीची सुरुवात केलेली आहे आणि नॅशनल फेडरेशनला वेगवेगळ्या पर्पजसाठी फंडिंग डायरेक्टली करण्यास सुरुवात झाली. नॅशनल फेडरेशन जर स्ट्रॉंग झाले तर त्यांच्याकडनं जे काही येणारे खेळाडू आहेत हे खेळाडू अतिशय चांगल्या पद्धतीने आपलं करिअर याच्यामध्ये नेऊ शकतील. याच्यामुळे नॅशनल फेडरेशनला वेगवेगळ्या लेव्हलवर कॅम्प्स म्हणजे जे ऑलरेडी नॅशनल टीम्समध्ये आहेत पण आता गव्हर्नमेंटला लक्षात आलंय की आपण थोडंसं आणखीन खालच्या लेव्हलपर्यंत जायला पाहिजे आणि म्हणून सब ज्युनियर म्हणजे जिथे 14 वर्षाची मुलं आहेत जिथे 12 वर्षाची मुलं मुली आहेत अशा लोकांनाही या ट्रेनिंगचा फायदा देऊन त्यांना फॉरेन कोचेस बोलवून तज्ञ कोचेसच्या मार्गदर्शनाखाली जर त्यांनी ट्रेनिंग केलं आणि त्यांनी जर त्यांचं करिअर घडवलं तर नक्कीच ते एशियन गेम्स आणि ऑलिम्पिक्समध्ये मेडल जिंकणारे खेळाडू घडतील असा पूर्ण विश्वास या सिस्टीममुळे निर्माण झालेला आहे. ही एक मोठी गोष्ट या 12 वर्षाच्या काळामध्ये घडताना दिसते आणि जेव्हा नॅशनल फेडरेशन्स जेव्हा स्ट्रॉंग होतील तेव्हा त्या संघटनेद्वारे जे खेळाडू पुढे येतील यांना जो सपोर्ट मिळेल त्यामुळे खेळाडूंमध्ये एक पॉझिटिव्हिटी तयार होईल आणि आता आपण फक्त इंटरनॅशनलला सहभाग होण्यासाठी नाही तर पदक मिळवण्यासाठी आपण पात्र आहोत आणि आपण त्याच्यासाठी लढलं पाहिजे. आपले वर्चस्व आपण जगाला दाखवलं पाहिजे अशी एक मानसिकता याच्यामुळे तयार व्हायला लागली. कारण याच्यातला महत्वाचा जो दुवा आहे तो म्हणजे स्पोर्ट्स सायन्स आणि ही स्पोर्ट्स सायन्सची फॅकल्टी हा सपोर्टिंग स्टाफ सर्व जे भारतामध्ये जे एनसीओई जे सेंटर्स आहेत अशा सेंटर्समधनं ही सगळे खेळाडू ट्रेन होत आहेत आणि त्याच्या पाठीमागे त्याचा शास्त्रोक्त अभ्यास करून या खेळाडूंना तयार केले जाते आणि त्यामुळे अशा खूप वाढलेली आहे. एक सकारात्मक बदल सर्वच संघटनांमध्ये सर्वच खेळाडूंच्या दृष्टिकोनामध्ये दिसून येतोय आणि याचंच उदाहरण म्हणजे आता आमच्या जिम्नास्टिक्समध्ये सुद्धा आम्ही वर्ल्ड चॅलेंज कपला आमच्या एका जिम्नास्टनी सिल्वर मेडल जिंकलेला आहे. म्हणजे आता प्रत्येक स्पर्धेमध्ये जेव्हा भारतीय संघ जातो त्यावेळेस तो मेडलच्या आणि फायनलचा प्रबळ दावेदार असतोच. असे काही खेळ तयार झालेले आहेत की ज्याच्यामध्ये आपण आता हक्कानी आपल्या मेडल टॅलीमध्ये आपलं देशाचं नाव येणार आहे अशी स्थिती आज निर्माण झालेली आहे आणि याचं सर्व श्रेय क्रीडा क्षेत्राकडे बघण्याचा एक सकारात्मक दृष्टिकोन आणि त्याचा परिणाम महाराष्ट्रामध्ये पण दिसून येतोय. महाराष्ट्राने पण एक मिशन लक्ष्य वेध अशी ही संकल्पना एक योजना आणलेली आहे. त्याच्यामध्ये 12 खेळ निवडलेले आहेत आणि त्याच्यावरही महाराष्ट्र गव्हर्नमेंट हे अतिशय वेगाने त्याच्यावर काम करते की जेणेकरून महाराष्ट्राचे खेळाडू जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय एशियन गेम्स ऑलिम्पिक्समध्ये राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये पदक विजेते होतील. तर ही एक अतिशय चांगली घडणारा जो बदल आहे क्रीडा क्षेत्रातला तो आपल्याला बघायला मिळतो आणि येणाऱ्या आणखीन पुढच्या 4 वर्षामध्ये म्हणजे 2030 पर्यंत आपण आणखीन चांगली प्रगती आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा क्षेत्रात केलेली बघायला मिळेल असा मला पूर्ण विश्वास वाटतो. धन्यवाद. जय हिंद. कृषी तसंच सहकार क्षेत्रातही या सरकारच्या कार्यकाळात अनेक महत्वाचे बदल झाले. शेतीपूरक व्यवस्था आणि व्यवसायात उल्लेखनीय वाढ दिसून येत आहे. याबाबत केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाअंतर्गत असलेल्या केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेचे सदस्य मकरंद कोरडे यांनी अधिक माहिती दिली. ते म्हणाले, नमस्कार. भारत हा कृषीप्रधान देश आहे. देशातील जवळपास निम्म्याहून अधिक लोकसंख्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे, शेती अधिक फायदेशीर बनविणे आणि ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करणे हे कोणत्याही सरकारपुढील मोठे आव्हान असते. गेल्या काही वर्षात
कृषी क्षेत्रात अनेक योजना सुरू करण्यात आल्या. त्यापैकी सर्वाधिक चर्चेत राहिलेली योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना. या योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी 6,000 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. या योजनेमुळे शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि इतर शेती खर्चासाठी काही प्रमाणात आर्थिक आधार मिळाला आहे. शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण मिळावे यासाठी प्रधानमंत्री फसल बीमा योजना राबविण्यात आली. अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट किंवा इतर कारणामुळे पिकांचे नुकसान झाल्यास विम्याच्या माध्यमातून भरपाई मिळण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पाण्याचा कार्यक्षम वापर हा शेतीच्या विकासाचा महत्त्वाचा भाग आहे. यासाठी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना सुरुवात करण्यात आली. प्रत्येक शेताला पाणी आणि प्रत्येक थेंबातून अधिक उत्पादन या संकल्पनेवर आधारित या योजनेमुळे ठिबक आणि तुषार सिंचनाला चालना मिळाली. जमिनीचे आरोग्य चांगले राहावे यासाठी मृदा आरोग्य पत्रिका योजना सुरू करण्यात आली. जमिनीतील पोषक घटकांची माहिती शेतकऱ्यांना मिळू लागली. त्यानुसार खतांचा वापर करण्याची सवय वाढली. कृषी उत्पादनाला चांगला भाव मिळावा यासाठी इनाम अर्थात राष्ट्रीय कृषी बाजारपेठ उभारण्यात आली. डिजिटल प्रणालीमुळे विविध बाजारपेठांमधील दरांची माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध होऊ लागली. कर्ज मिळविण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड योजनेचा विस्तार करण्यात आला. पशुपालन आणि मत्स्य व्यवसाय करणाऱ्यांनाही या सुविधेचा लाभ देण्यात आला. सेंद्रिय आणि नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी परंपरागत कृषी विकास योजना तसेच राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान राबविण्यात आले. रासायनिक खतांचा वापर कमी करून पर्यावरणपूरक शेतीकडे वळण्याचा प्रयत्न यामधून करण्यात आला. अलीकडच्या काळात कृषी क्षेत्रात ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यासाठी नमो ड्रोन योजना सुरू करण्यात आली आहे. यामुळे औषध फवारणी आणि शेती व्यवस्थापन अधिक सोपे आणि आधुनिक होत आहे. शेतकऱ्यांना शेती पलीकडेही उत्पन्नाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कृषी पायाभूत सुविधा निधी, अन्न प्रक्रिया उद्योग आणि मूल्यवर्धन यावर भर देण्यात आला आहे. भारताच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेत सहकार चळवळीचे मोठे योगदान आहे. शेतकरी, दुग्ध उत्पादक, मत्स्य व्यावसायिक आणि ग्रामीण भागातील अनेक घटक सहकारी संस्थांशी जोडलेले आहेत. सन 2021 मध्ये केंद्र सरकारने स्वतंत्र सहकार मंत्रालयाची स्थापना केली. सहकार क्षेत्रासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन होणे ही ऐतिहासिक घटना मानली जाते. सहकारातून समृद्धी हे या मंत्रालयाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. देशभरातील प्राथमिक कृषी पतसंस्था म्हणजेच PSS अधिक सक्षम करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पूर्वी या संस्था मुख्यतः कर्ज पुरवठ्यापुरत्या मर्यादित होत्या. आता त्यांना गोदामे, दुग्ध व्यवसाय, जनऔषधी केंद्रे, खत विक्री, प्रक्रिया उद्योग अशा अनेक उपक्रमांची परवानगी देण्यात आली आहे. देशातील हजारो PSS संस्थांचे संगणकीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे व्यवहार अधिक पारदर्शक आणि वेगवान होत आहेत. प्रत्येक गावात किंवा ग्रामपंचायतीत नवीन सहकारी संस्था निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय आणि बहुउद्देशीय सहकारी संस्थांच्या माध्यमातून ग्रामीण भागात रोजगार निर्मितीला चालना मिळत आहे. शेतीमाल साठवणुकीची समस्या दूर करण्यासाठी गाव पातळीवर गोदामे उभारण्याची मोठी योजना सुरू करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना तातडीने माल विकण्याची गरज भासणार नाही आणि योग्य भाव मिळेपर्यंत माल साठवून ठेवता येईल. बियाणे, सेंद्रिय शेती उत्पादने आणि निर्यात यासाठी राष्ट्रीय स्तरावरील नवीन सहकारी संस्थांची स्थापना करण्यात आली आहे. यामुळे भारतीय कृषी उत्पादनांना देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत नवीन संधी उपलब्ध होत आहेत. सहकारी बँकांच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर, पारदर्शकता आणि आर्थिक शिस्त यावरही भर देण्यात आला आहे. श्रोतेहो, कृषी आणि सहकार हे भारतीय ग्रामीण अर्थव्यवस्थेचे दोन मजबूत आधारस्तंभ आहेत. शेतकऱ्यांना आर्थिक मदत, विमा संरक्षण, सिंचन सुविधा, डिजिटल बाजारपेठ आणि आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न एका बाजूला सुरू असताना दुसऱ्या बाजूला सहकारी संस्थांना अधिक सक्षम बनवून ग्रामीण विकासाला नवी दिशा देण्याचे कामही सुरू आहे. या सर्व योजनांचा अंतिम उद्देश एकच आहे: शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे, ग्रामीण भागात रोजगार निर्माण करणे आणि भारताला अधिक समृद्ध कृषी अर्थव्यवस्था बनविणे. याच आशावादी विचारांसह आजचा संवाद येथेच संपवितो. धन्यवाद. केंद्र सरकारच्या 12 वर्षांच्या कार्यकाळात क्रीडा, कृषी
तसंच सहकार क्षेत्रात झालेल्या महत्त्वपूर्ण बदलांविषयीची माहिती प्रासंगिक या सदरात आताच आपण ऐकलीत. हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला. सादरकर्ते समरजित ठाकूर, निर्मिती सहाय्य धनंजय ब्रह्मपूरकर आणि सचिन आंबेकर.